कोरेगाव येथे किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांचा मेळावा. नामदार महेश शिंदेंचा विशेष पुढाकार. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या प्रति वर्षी 6,000 रुपये देत असून सदरची रक्कम जमा होत नसल्याबाबत शेतकऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या तक्रारांचे निवारण करण्याकरता कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आज सकाळी 11 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा शिंदे यांच्या पुढाकाराने हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नामदार महेशदादा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माजी जिल्हा परिषद सदस्य मनोजदादा घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, तालुका कृषी अधिकारी सुनील घनवट, तहसीलदार संगमेश कोडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे, प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी महसूल विभाग, कृषी विभाग व पंचायत समितीच्या कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व कृषी मंडलाधिकारी, महसूल मंडलाधिकारी, कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध सेतू केंद्राचे चालक यावेळी येणाऱ्यांना माहिती देत होते. पोस्ट खात्यात नवीन खाते काढून त्यामध्ये रक्कम कशी जमा होईल याबाबत पोस्ट खात्यातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते ते सांगत होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना नामदार महेशदादा शिंदे म्हणाले की केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे ही लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर करण्याकरता या मेळाव्याची व्याप्ती वाढवून तो सुमारे 5 दिवस सुरू ठेवावा, त्यासाठी लागेल ते सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी प्रशासनास दिली. जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, मनोजदादा घोरपडे यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. आभार प्रभारी कृषी अधिकारी सुनील घनवट यांनी मानले. यावेळी भूमी अभिलेख नोंदणी, KYC, बँक खाते व आधार कार्ड संलग्न करणे आदी तक्रारींचे निवारण करण्यात आले. कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा या शेतकरी मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कोरेगावचे नगराध्यक्ष महेश साहेबराव बर्गे, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, नगरसेवक संतोष बर्गे, बाबा दुबळे, मंडलाधिकारी पिसाळ, तहसीलदार कार्यालयातील प्रमुख चव्हाण साहेब आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना यासंबंधी शेतकरी मेळावा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. तरी मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दिन प्रतिपादन करावे. कार्यक्रमाचे खरं तर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला माननीय नामदार शिंदे साहेब, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, महसूल विभागाचे आमचे सर्व सहकारी, तहसीलदार साहेब आणि सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. फार खरं तर चांगलं काम चालू आहे याचं द्योतक आहे. फक्त आपण आज जे आहे आपल्याला 18वा हप्ता जो आलेला आहे तर PM किसान मध्ये ज्या लोकांचे पैसे जमा झालेले नाही त्या लोकांसाठी आपण हा कॅम्प लावलेला आहे. आपण आपला सगळ्यांचा प्रतिसाद बघता हा कॅम्प आता 2 दिवस सुरू होईल आणि याच्यानंतर आम्ही रेव्हेन्यू सर्कलमध्ये सुद्धा हा कॅम्प लावू आणि प्रत्येक गावामध्ये सुद्धा हा कॅम्प लावू. फक्त काही गोष्टी शेतकरी बांधवांनी फार लक्षात घेणं गरजेचं आहे की हे काम सर्व ऑनलाईन चालू आहे. आपण सर्वांनी धीराने करावं. काही लोकांच्या गावामध्ये चुका आहेत, काही लोकांच्या अकाउंटमध्ये चुका आहेत, काही लोकांचं आधार कार्ड अपडेट नाही. सगळं आपल्याकडे yes म्हणलेलं असतं तरी पैसे जमा झालेले नसतात, कारण लँड सीडिंग पेंडिंग असतं किंवा आधार अपडेट करायचं पेंडिंग असतं. तर ह्या गोष्टी तुम्ही स्वतःहून जोपर्यंत करून घेत नाही तोपर्यंत इथं ते अपडेट होत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आपण CSC केंद्रामध्ये जे आपलं ई सेवा केंद्र आहे तिथे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर त्या दृष्टीने आपण बघणं
पैसे जमा होतील. दुसरी गोष्ट 18वा हप्ता एखादा हप्ता जमा झाला की 8 ते 10 दिवसापर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत राहतात. एकाच दिवशी सगळ्यांचे पैसे आले असं होत, त्यामुळे ते सुद्धा येत राहतील. त्यामुळे आपण थोडंसं सर्वांनी धीराने घ्यावं आणि या सगळ्या कॅम्पला आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा. ज्यांचे पैसे जमा झाले त्यांनी आपल्या बांधवांना सांगावं की ते कशा पद्धतीनं त्यांनी केलं. ज्यांचं आधार सीडिंग पेंडिंग आहे त्यांनी पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते उघडावं, त्यांचे पैसे ताबडतोब जमा होतात. आता एक शेतकरीचा आशा आहे तिथं की ज्यांचं मगाशी आपण आधार सीडिंगचं अकाउंट केलं, पोस्ट पेमेंट बँकेमध्ये त्यांनी खातं काढलं, 10 मिनिटात त्यांचे 4,000 रुपये जमा झाले. त्यामुळे ज्यांचा अकाउंटला प्रॉब्लेम आहे म्हणून पैसे येत नाही, तर त्या लोकांनी पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आपलं खातं काढावं, आपले पैसे जमा होतील. तर सर्वांनी शांततेने रिस्पॉन्स द्यावा मी अशी सर्वांना विनंती करते आणि थांबते. किसान सन्मान शेतकरी योजनेचा ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळत नाही त्या शेतकऱ्यांचे जे काही अडचणी आहेत त्या एका छताखाली सोडवण्यासाठी आज या ठिकाणी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष नामदार महेशजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून खरं तर आजचा कॅम्प साकारत आहे. काल योगायोगाने आम्ही बरोबर होतो त्यावेळेस त्यांना सांगितलं की आमच्याकडे जे 3-3.5 सर्कल इकडे येतात त्यामध्ये आम्हाला पण थोडासा लाभ झाला तर बरं होईल. तर आज रहिमतपूर वगैरे त्या विभागातून फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सर्व शेतकरी आलेले आहेत. तसंच आता ज्यांनी मार्गदर्शन केलं त्या कृषी अधीक्षक मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. या तालुक्याचे तहसीलदार संजयजी, आमचे मित्र राहुल वर्गे, तसंच सर्वच या ठिकाणी महेशदादांच्या बरोबर असणारी टीम आणि सर्व शेतकरी. खरं तर हा विषय बरेच दिवसापासून पेंडिंग असा आहे. काही अडचणी त्या अडचणी खरं तर तिथपर्यंत जाणं बऱ्याच वेळा त्या शेतकऱ्याला अडचणच काय आहे हेच डिटेक्ट होत नसल्यामुळं बऱ्याच वेळा शेतकरी अधिकाऱ्यांच्याकडे हेलपाटे मारून मारून जमतात आणि विषय सोडून देतात. पण साहेब त्याचा इतका वाईट परिणाम होतो. 400 जणांना पैसे मिळतात पण ज्या 20 जणांना मिळत नाहीत ते इतका अपप्रचार होतो. म्हणजे त्याला त्या शेतकऱ्यांचा किंवा त्यांचा दोष आहे असा विषय नाही, परंतु जर मला माझ्या हक्काचं जर मिळत नाही तर मी कुठेतरी आवाज उठवला पाहिजे. तर ते तुमच्यापर्यंत न येता आवाज उठवत नसतात आणि त्याचा चांगला इम्पॅक्ट आहे म्हणजे रिव्हर्स इम्पॅक्ट येत असतो. आता त्या ठिकाणी सांगितलं की जोपर्यंत या ठिकाणी सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत या ठिकाणी हा कॅम्प लावला जाईल. मगाशी मी तहसीलदार साहेबांच्या बरोबर बसलो होतो, त्यांनी सुद्धा सांगितलं की आपण प्रत्येक सर्कलला सुद्धा खालीपर्यंत उतरू. पण माझं म्हणणं आहे इतकं ज्यावेळेस तुमचं बंद होईल असंच युनिट तिकडं रेहमतपूरला आपण तारीख त्या 3-4 दिवसात केली. कारण महत्वाचं म्हणजे मेजर रेहमतपूर नगरपालिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर हा बॅकलॉग आहे आणि तो काढण्यासाठी आणि शेतकऱ्याला सुद्धा इथपर्यंत यावं लागू नये असं वनरूप सोल्युशन. आता जसं मॅडमनी सांगितलं की इकडं अकाउंट ओपन झालं पोस्टामध्ये 10 मिनिटात पैसे जमा झाले. असे काही टेक्निकल विषय आहेत. माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्तीला अकाउंट आहेत त्या ठिकाणी केवायसी पूर्ण आहे पण तरी सुद्धा त्या ठिकाणी अपडेट होत नाही. पर्यायी या ठिकाणी पोस्टाचं खातं काढायला सुद्धा काही अडचण नाही. कुठल्याही मार्गाने त्या ठिकाणी या अकाउंटला पैसे यावे आणि जास्तीत जास्त लोकांना जे काही आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून खरं तर पेन्शन योजना चालू झाली त्याचा प्रत्येक घटकाला ज्याला त्यावर अधिकार आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी त्याला त्या शेतकरी सन्मानचे पैसे मिळेपर्यंत या ठिकाणी प्रशासन आणि आमची सगळी जी टीम आहे की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लागेल त्या ठिकाणी 100% सहकार्याची भूमिका आहे. परंतु शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत आपण हे सर्व पैसे कशा पद्धतीनं पोहोचवता येतील या दृष्टिकोनातून थोडंसं एक रोडमॅप आपण तयार करावा आणि आपला आदर्श संपूर्ण जिल्हाभर घेतला जाईल. कारण माझ्या माहितीप्रमाणे कोरेगावमध्ये हा पहिलाच कॅम्प असा लागतोय की या ठिकाणी सर्व अधिकारी आणि सर्व टीम या ठिकाणी वनरूप आपल्याला सोल्युशन देण्यासाठी उपस्थित आहेत आणि हाच पॅटर्न आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये तयार करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचं अधिकाऱ्यांचं सहकार्य लाभावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. आणि थोडीशी पहिला दिवस आहे गैरसोय होणार आहे थोडस
कोरेगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हा लाभ मिळावा या दृष्टीनं आज या ठिकाणी जे याच्यापासून वंचित आहेत त्यांचा या ठिकाणी मेळावा लावण्यात आलेला आहे. प्रथमतः या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माझे सहकारी मित्र कारण उत्तरचे नेते मनोहरदादा भोसले, आमचे जिल्हा नियोजन समिती सदस्य रामदादा बर्गे, प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, सर्वच आमचे नगरसेवक आणि तालुक्याचे पदाधिकारी आणि महत्वाचं प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या आमच्या जिल्हा कृषी अधीक्षक फरांदेताई, आमच्या तालुक्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष आणि मला वाटतं मागच्या 15-20 वर्षातले सगळ्यात चांगले आलेले तहसीलदार संमेजी कोळे साहेब आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ, त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो की आपण सूचना आम्ही केल्या तरी सुद्धा सगळे इम्प्लिमेंट करणारे आपण आहात. गेले 4 वर्ष सातत्यानं जनतेला अभिप्रेत असणारं प्रशासन देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. शासनाच्या योजना जाहीर होतात पण ते जनतेपर्यंत पोहोचल्या ते पाहावं लागतं. 80% लोकांपर्यंत योजना पोहोचत नाही. याच्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल तर देशाचे पंतप्रधान सांगायचे, माजी पंतप्रधान राजीवजी गांधी सांगायचे की आम्ही 1 रुपया लोकांना दिला तर 15 पैसे लोकांपर्यंत पोहोचतात. ही कबुली सुद्धा पंतप्रधानांनी दिली होती. परंतु देशाचं पंतप्रधान पद ज्या वेळेला आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्याकडे आलं त्यावेळेला त्यांनी सगळ्यात सुंदर काय केलं असेल तर डीबीटी चालू केलं, डायरेक्ट बँक ट्रान्सफर. त्याच्यापूर्वी काय व्हायचं, केंद्र सरकारकडून जर शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना एखादा जर लाभ द्यायचा असेल तर ते पैसे केंद्राकडून राज्याकडे यायचे, राज्याकडून शासकीय यंत्रणेकडे यायचे, शासकीय यंत्रणेकडून त्यांचे तलाठी ग्रामसेवक या सगळ्यांच्याकडे जायचे. मग ते गावचे प्रमुख त्याच्या पार्टीचा असेल त्याला लाभ देण्यामध्ये माहीर होते, त्याच्यात राजकारण यायचं, त्याच्यामध्ये डिले व्हायचा, प्रशासकीय उशीर व्हायचा. कारण एका वेळेला गावच्या 1000 लोकांना जर लाभ द्यायचे असतील तर देणं फार अवघड होतं. पण टेक्नॉलॉजीचा वापर करून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी ठरवलं की सगळ्यांची खाती काढायची, सगळ्या शेतकऱ्यांची खाती काढायची. भरपूर टीका झाल्या, चुकीचं बोललं गेलं, हे खाती मुद्दाम काढले जात आहेत, शेतकऱ्यांना लुटलं जातंय, सामान्य माणसाला लुटलं जातंय. पण कुणीही हा विचार केला नव्हता की पंतप्रधानांच्या डोक्यात काय आहे. आणि पंतप्रधानांनी एक दिवस सुखद बातमी दिली की मला माझ्या शेतकऱ्यांना पेन्शन द्यायचे, मला डायरेक्टली त्यांच्या खात्यावरती 12,000 रुपये वर्षाला जमा करायचे. एवढा प्रचंड सुखद धक्का या शेतकऱ्याला पंतप्रधानांनी दिला झालं. पण त्याचे पण लाभार्थी किती झाले, 90% आसपास लाभार्थी झाले. 10% लोक त्याच्यापासून वंचित राहिले आणि ते आजही वंचित आहेत. आणि त्यातल्या तुम्ही सगळे आहात. दादांनी सांगितलं 50 जणांचं काम केलं, एका जणांनी काम केलं की तो बरोबर चौकात जाऊन बसतो आणि परफेक्ट माप काढतो. त्यामुळं असं समजा ती माप निघून आहे म्हणून आम्ही आपली ही चालू केली. इथं गेल्यावर तुम्हाला म्हणाल काय कसं बाबा, आमच्यासाठी प्रयत्न केला आणि प्रयत्न होणार नाही. 100% सांगतो, जोपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पैसे पोहोचत नाही तोपर्यंत प्रशासनाला आम्ही काम करणार हा शब्द या ठिकाणी काय का काम काढलं जाईल. मी तर म्हणतो उद्या सकाळपासून आपले ई सेवा केंद्र इथं आणून उभी करा. किती बसवले अजून जेवढी शक्य आहे तेवढं आणून टाका आणि पूर्णपणे जोपर्यंत शेवट फायनल यादी किती राहते ते बसायचे, त्यांना घेऊन आपण बसायचं असत. ज्यांचं होणार नाही त्यांना घेऊन बसायचं. ते ह्या निम्म्या खुर्च्यात बसले पाहिजे आणि ते का होत नाही त्याच्यावर मार्ग काढायचा. शेतकरी हा या देशाच्या आर्थिक जडणघडणीतला पाया आहे.
आज सगळ्यात जास्त देश कोणाच्या जीवावर उभा आहे तो शेतकऱ्यांच्या जीवावर उभा आहे आणि त्याला ताकदीचं काम आज माझ्या तालुक्यातलं प्रशासन करत आहे, माझ्या मतदारसंघातलं प्रशासन करत आहे, माझं जिल्हा प्रशासन करत आहे, याचा मला साथ आणि असा मेळावा मला वाटतं महाराष्ट्रात पहिलाच मेळावा पहिल्यांदा आणि अशा पद्धतीचे मेळावे आता चालू झालेत. आम्ही रेशन प्रत्येक गावामध्ये रेशन कार्ड त्याला रेशन देतो. बरोबर आपण घरकुलचा घेतला, घरकुलचं पण तेच केलं. ते चांगल्या पद्धतीचं प्रशासन आज आम्ही या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतो. आपण सगळ्यांनी कमी कालावधीमध्ये मत तयार करून घेऊ नका. आपण जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत हे चालू राहील. आज शब्द देतो, घाई करू नका, त्रास देऊ नका. राजाभाऊ इथं यांची खाण्याची जेवणाची सगळी सोय करून टाका. जो 2, 3, 4 दिवस किती दिवस होते पण ते करून टाका. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. लोकांना अशी सेवा करा. त्यांची सेवा हा आपला धर्म आहे. त्या पद्धतीने कामाला लागा. त्यांचे सगळे सोय करून टाका आणि त्यांना आपल्या पाण्याची सोय सगळी सोय करा. तुम्ही सगळे या ठिकाणी शांततेत प्रत्येकाचं होणार आहे. घाई न करता प्रशासनाला सहकार्य करून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा अशी आपण सर्वांना विनंती करतो. आज जरी काही कागदपत्र कमी असली तर गुजर न घालता कागदपत्र घरी जाऊन घेऊन या. हे काय बंद पडणारं दुकान नाही, चालू दुकान राहणार आहे. पुढचे आज ते म्हणले 3 दिवस पण मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. ते कुठलीही गोष्ट आता घेतली तर पूर्णच करतात. त्यामुळे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही हा शब्द तुम्हाला देतो. म्हणजे असं करू नका की 10 दिवसांनी चालू आहे का बघायला. जेवढं जमेल तेवढ्या फास्ट करा. त्यामुळं आपण सगळे निश्चित राहा. पुनश एकदा मी माझ्या संपूर्ण प्रशासनाचं, या तालुका प्रशासनाचं, तालुका प्रशासनाचं, जिल्हा प्रशासनाचं आभार मानतो. आणि महत्वाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीसांचा आभार मानतो. त्याचं कारण असं आहे की हे काम करायचं कुणी हे कोणालाच कळत नव्हतं. 8 महिन्यात हाणामारी झाली. बसून न करायचं का कृषी न करायचं. कृषीकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, महसूलकडे पण महसूलकडे त्याची माहिती नाहीये. अशा पद्धतीची परिस्थिती होते. परंतु आता दोघांनी एकत्र मिळून करायचं ठरलेलं आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी त्याचा लाभ घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता कृषी विमा योजना आहे आमची, शासकीय कृषी विमा योजना आहे, पीक विमा योजना, त्याचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे. आता मॅडमने तेच सांगितलं की सगळ्या शेतकऱ्यांनी कृषी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. आपण त्यासाठी आमच्या कृषी विभागाला सहकार्य करावं अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण. माननीय आमदार श्री महेंद्र शिंदे साहेब यांच्या कल्पनेतून आपण हा मेळावा अतिशय अल्प कालावधीमध्ये या ठिकाणी घेतला आणि स्वतः माननीय महेश शिंदे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी कृषी विभाग, महसूल विभागाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी रमेशदादा घोरपडे, त्याचबरोबर राहुलजी बर्गे, त्यांचे इतर सर्व सहकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमच्या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी माननीय फरांदे मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्याबद्दल त्यांचाही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार माननीय कोळे साहेब, त्याचबरोबर महसूल विभागाचे सर्व कर्मचारी, माझे कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी साहेब, हे 3 दिवस झाले या मेळाव्यासाठी अतिशय चांगलं काम करत आहेत. लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे एवढी लाभार्थ्यांची उपस्थिती आज या ठिकाणी दिसत आहे. त्याबद्दल या सर्वांचे आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर आमदार साहेबांना या ठिकाणी ग्वाही देतो की जर आपण मंडळ निहाय तर मेळावे लावतो, त्याबरोबर तालुका गाव निहाय मेळावे लावतो. कारण एवढ्या मोठ्या स्तरावर या ठिकाणी जो जमा झाल्यानंतर एक्झॅक्टली स्पेसिफिक त्याचं काय कारण नाही, ते घेण्यासाठी खूप वेळ लागतोय. त्यामुळे तालुका निहाय प्रत्येक कृषी सहाय्यक निहाय आम्ही या ठिकाणी गाव निहाय मेळावे घेऊ
आज 3-4 दिवस आपण या ठिकाणी सलग बसणार आहे, या ठिकाणी काम करणारच आहे आणि जसं आमदार साहेबांनी सांगितलं तसं निरंतर प्रोसिजर राहणार आहे. त्यामुळे अजिबात कोणी नाराज होऊ नका, निराश होऊ नका. तुमचं काम करणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे, आम्ही ती पार पाडू अशी या ठिकाणी सर्वांच्या माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं आमदार साहेबांना ग्वाही देतो आणि फक्त हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो आणि